नमस्कार मित्रांनो, लग्नाचे बेडी येणाऱ्या 9 जानेवारीच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा भाग आला असून त्यामध्ये आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे। आत्तापर्यंत आपण बघत आलो की राघवने सावीला सिंधूपासून दूर केलेले असते आणि सिंधू सावीला भेटण्यासाठी एक नाटक करून घरामध्ये घुसलेली असते। एका बाईचा वेश तिने घेतलेला असतो। आपल्या मुलीला भेटण्यासाठी तिच्या जीवाची खूप अशी धडपड चाललेली असते। मधुने मात्र सिंधूला ओळखलेले असते, त्यामुळे मधुला वाटत असते की आता सावी आणि सिंधूची भेट घडावी आणि सिंधू हे सर्व का करते की केवळ सावीला भेटण्यासाठी। राघव काही सावीला भेटून द्यायला तयार नाही आणि सावी जर या घरामध्ये राहिली तर विनायक आणि सावी यांच्यामध्ये राघव नक्की भेदभाव करेल आणि सावीचे लाड या घरामध्ये जास्त होतील आणि सावी जर या घरामध्ये राहिली तर सिंधूसुद्धा या घरामध्ये राहील। मग राघवानी मला दूर होण्यापासून कोणी वाचू शकणार नाही। काकू मला अगोदर जे समजावण्याचा प्रयत्न करत होती ते जर मी ऐकले असते तर आज माझ्यावर ही परिस्थिती आली नसती। म्हणून मधुला खूप असा पस्तावा होत असतो आणि रत्नाकर आणि राजश्री हे तर सावीमध्ये जास्तच अडकत चालले आणि विनायकचे तर या घरामध्ये कमी लाड होतात आणि सावीचे या घरामध्ये जास्त लाड होतात हे तिच्या लक्षात येते। परंतु राजश्री आणि रत्नाकर यांना दोन्ही नातवंडे ही सारखीच असतात, परंतु मधूचे जे काही डोक्यामधील विचार आहे ते वेगळेच असतात आणि ती नक्की आता राघव आणि सिंधूला वेगळे करण्याचा प्रयत्न एक भयानक प्लॅन करते। मात्र हा प्लॅन तिच्यावरच उलटवणार असतो, कारण राघवच्या सर्व काही लक्षात येणार असते की सावीला दूर करण्याचा प्रयत्न हा केवळ मधूनेच केलेला आहे। जेव्हा सिंधू ही आपल्या मुलीला सावीला भेटायला येते तेव्हा विनायकने नक्की सिंधूला ओळखलेले असते आणि सावीला बघून सिंधूला खूप आनंद झालेला असतो। तेव्हा विनायक सिंधूला विचारतो की तुम्ही नेमकं कोण आहात, तर सिंधू काही उत्तर देत नसते। शेवटी सिंधू आणि विनायक यांची भेट तर झालेलीच असते। तेव्हा विनायक म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही येते आणि सावीला भेटायला आलात का? तर जेव्हा विनोनी हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा सिंधू हो बोलते आणि बाळा तू तुझ्या बाबांना काही एक सांगू नको, मी हे नाटक करून सावीला भेटते कारण तुझे बाबा मला सावीला भेटून देत नाही, हे सर्व ती विनायकला सांगते। आणि त्याच वेळेस सिंधू आपल्या मुलीला भेटण्यासाठी रूममध्ये येत असते आणि मधू तेथे येते। तर मधू म्हणते की सिंधू मी तुला ओळखले, तू मला एक गोष्ट सांग की मी तुला सावीला भेटण्यासाठी मदत करते आणि सावीला भेटण्यासाठी जोपर्यंत राघव येत नाही तोपर्यंत तुला भेटता येईल आणि जर राघव घरामध्ये आला तर सिंधू तो तुला ओळखेल आणि तो सावीपासून तुला परत दूर करण्याचा प्रयत्न करेल। त्यामुळे जोपर्यंत राघव नाही तोपर्यंत तू सावीला घेऊन येथून निघून जा। तर सिंधू म्हणते की मधुताई तुम्हाला असे का वाटते की माझी मदत करावी, यामागे तुमचा काही प्लॅन वगैरे काही आहे का? मधू म्हणत असते की प्लॅन वगैरे नाही, पण सावीला घेऊन तू या घरातून कायमची निघून जा आणि परत कधी येथे येण्याचा प्रयत्न करू नकोस। तेव्हा मात्र सिंधूने मधूच्या मनातील ओळखलेले असते, परंतु केवळ आपल्या सावीसाठी तिने मधूला हे प्रॉमिस दिलेले असते की मी सावीला घेऊन परत येथे कधी येणार नाही राघवच्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये। मधूला मात्र भीती असते की सिंधूला जर समजले की माझं आणि राघव सर यांचं लग्न अर्धवट झालेलं आहे तर मधू हक्काने परत राघवच्या जीवनामध्ये येऊ शकते आणि तिला हेच प्रश्न सावी हे सत्य कळल्यापासून तिच्या डोक्यामध्ये वारंवार तोच विचार येत असतो आणि जीवाची खूप अशी घालमेल होत असते, कारण इतके दिवस तिने राघवला मिळवण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु राघव अजूनसुद्धा तिचा काही होत नसतो। म्हणून सिंधू तर आली, आणखीन तिच्या डोक्यावर प्रश्न वाढतात आणि आणखीन एक प्रश्न म्हणजे सावी ही राघव आणि सिंधूची मुलगी आहे आणि जर असे हे सत्य जर असेल तर राघव आणि सिंधू यांना एकत्र यायला वेळ लागणार नाही। राजश्री सुद्धा मधूला बोलत असते की मधू तुझ्या डोक्यातील विचार खूप बदलले, आत्तापर्यंत आम्ही तुला चांगले समजत होतो परंतु तुझ्या डोक्यातील जे काही मागच्या विचार आणि आठवणी आहे त्या अगदी तशाच आहे, तू मात्र बदललेली नाही। त्यानंतर सिंधू ही मधूला जे चॅलेंज केलेले असते ते स्वीकारते आणि मधुताई तुम्ही मला सावीला घेऊन जाण्यासाठी मदत करा, ते असे त्यांचे जेव्हा ठरलेले असते तेव्हा सिंधू ही सावीला घेण्यासाठी तिच्या रूममध्ये येते आणि त्याच क्षणी राघव तेथे येतो।
राघव म्हणतो की सावीला सिंधू हात लावायचा नाही, माझ्या इतके वाईट कोणी नसेल जर तू सिंधू सावीला इथून घेऊन गेली तर. सिंधू म्हणत असते की मी माझ्या मुलीला भेटण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही, मी सावीला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणारच. तेव्हा लगेच तेथे राजश्री येते आणि राजश्री सनकन अशी राघवच्या कानाखाली देते. तेव्हा मात्र राघवला तर धक्का बसतो, परंतु मधू ही सर्व बघत असते. तिचा तर खूप जळफळाट होत असतो, कारण सिंधू आणि सावी इथून निघून जाव्या आणि त्या अगोदरच राघव तेथे येऊन पोहोचलेला असतो. तेव्हा राजश्री ही राघवला म्हणत असते की अरे तू एका आईला तिच्या मुलीपासून वेगळं करतो, हे पाप तू कुठं फेडशील. आणि जर तुला एकत्र यायचं असेल आणि सिंधूला जर माफ करायचे असेल तर सावीचे आईवडील होऊन तुम्ही एकत्र या आणि सावीला एकमेकांनी स्वीकारा, एकमेकांबरोबर चांगले बोला आणि असे भांडणाने तुम्ही वेगळं होण्यापेक्षा सावीसाठी तरी तुम्ही एकत्र या. तर ते ऐकून मधूचा तर आणखीनच जळफळाट होतो. तेव्हा राघव हा सिंधूला विचारतो की सिंधू नेमकं तू कुणाच्या परवानगीने आणि कुणाच्या मदतीने येथे घरामध्ये घुसली. तेव्हा राघवने मात्र मधू आणि सिंधू यांचे बोलणे ऐकलेले असते. तेव्हा राघव हा मधूला तर सुद्धा खूप बोलतो आणि परत सिंधूबरोबर तो तिची माफी मागून तिला सावीला भेटण्यापासून तो रोखत नाही. सिंधूला म्हणत असतो की तू सावीला भेट, सावी तुझी सुद्धा मुलगी आहे, परंतु मधू तुझ्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती. यापुढे तू माझ्याशी कोणतेही असे संबंध ठेवायचे नाही आणि माझ्या आयुष्यामध्ये येण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही. तर राघव आणि सिंधू हे एकत्र सावीसाठी येतात आणि यापुढील जे काही निर्णय आहे ते एकमेकांच्या सोबतीने घेतात. राघवला सुद्धा आपल्या चुकीची जाणीव होतो आणि तो सिंधूची माफी मागतो. तर एक सावीचे आईबाबा म्हणून राघव सिंधू शेवटी एकत्र येतातच. आणि मधूची या सर्वातून कशी हकालपट्टी होते आणि तिला तिच्या पापाची शिक्षा कशी मिळते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.